आज केली वडापाव पार्टी। वाव! हाय फ्रेंड्स, आज काय आदल्या दिवशीचे कपडे होते माझ्या आधीचे घड्या घालायचे। मग लगेचच त्या कपड्यांच्या घड्या घालायला घेतल्या। खूप सारे कपडे होते। प्रिशाला घेतलं आणि तिला कडेवरच झोपी घातलं होतं। मग ती झोपल्यानंतर मला भांडे वगैरे घासायचे होते, चहाचे वगैरे कणिक काय मी मळून ठेवलेलं होतं। मग भांडे घासून घेतले। आता मला करायची होती पालकाची हाटी भाजी। मग स्वच्छ पालक धुवून घेतला, मस्त चिरून वगैरे घेतला आणि तो उकडायला ठेवून दिला। त्याच्यामध्ये शेंगदाणे वगैरे टाकून दिले आणि पालक उकडून झाल्यानंतर त्याच्यामध्ये बेसन पीठ ॲड केलं आणि मस्त असं पालक ते हाटून वगैरे घेतलं। आता मला त्याला तडका द्यायचा होता। मग लगेचच लसूण, मिरची, जिरे, मोहरी याचा मस्त असा त्याला तडका दिला आणि मस्त अशी माझी पालकाची भाजी रेडी करून घेतली। आता माझी पालकाची भाजी झाली होती, मला पोळ्या करायच्या राहिल्या होत्या। मग लगेच पोळ्याही करायला घेतल्या आणि पोळ्या झाल्यानंतर मस्त असं जेवण करून घेतलं। जेवण झाल्यानंतरही सगळे भांडे वगैरे आवरून घेतले, ओटा क्लीन करून घेतला आणि बघा किती छान दिसत होता ते। आणि मग काय जरासं प्रेशासोबत खेळत होते। तिच्याशी खेळून झाल्यानंतर संध्याकाळ झाली होती, बाहेरचे कपडे आणायचे होते। मग लगेच कपड्यांच्या घड्या घालायला घेतल्या आणि खूप दिवस झाले वडापाव खाल्ला नव्हता। मग ह्यांनी वडापाव आणला, आम्ही वडापाव खाऊन घेतला, मस्त असं एन्जॉय केला। संध्याकाळी मस्त अगरबत्ती लावली, दिवा लावला। आता काय आम्हाला एवढी भूक नव्हती, मग काय मी खिचडीच करणार होते, साधी खिचडी आणि लसणाचं तेल करणार होते। मग लगेचच कुकर लावून घेतला आधी खिचडीचा आणि मग काय मला तेल करायचं होतं लसणाचं। मग लसूण वगैरे सोलून घेतला, कारण त्याला खूप सारा लसूण लागतो। मग लसूण सोलून झाल्यानंतर म्हटलं आता तेल करायला घ्यावा। मग लगेचच आहे ना जिरे मोहरी, तेलामध्ये जिरे मोहरी टाकून दिले। मस्त असं ते तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण टाकून दिला आणि मस्त असं लसूण लाल झाल्यानंतर गॅस बंद करून घेतला, ते साईडला घेतलं। त्याच्यामध्ये लाल तिखट, मीठ असं सगळं ॲड करून हे बघा मस्त असं लसणाचं तेल करून घेतलं आणि खिचडीसोबत हे तेल इतकं छान लागतं ना। मग व्यवस्थित असं जेवण वगैरे करून घेतलं। तर असा होता माझा आजचा दिवस। बाय बाय।